महाराष्ट्र सध्या दोन भीषण संकटांशी सामना करतोय। एक म्हणजे निसर्गाचा आणि दुसरा म्हणजे राजकीय। अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुरामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालंय। त्यांची वर्षभराची मेहनत, उभं पीक, आर्थिक गणित सगळं काही पावसात वाहून गेलंय। अशा कठीण काळात त्यांना गरज असते ती मदतीची आणि तातडीच्या निर्णयांची, पण खरं तर त्यांना मिळतोय तो राजकारणाचा पाऊस। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधावर जातायत, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकतायत आणि म्हणतात की दौरे केल्याशिवाय स्थिती समजत नाही। दुसरीकडे अनुभवी नेते शरद पवार प्रशासनाला सूचित करतात की नेत्यांचे दौरे थांबवावेत, कारण त्यामुळे पंचनामे आणि प्रत्यक्ष मदत वाटपाला विलंब होतोय। पवारांचं विधान हे सरकार विरोधात टाकलेला बाण नव्हता, तर ती एक प्रशासन केंद्रित अनुभव संपन्न सूचना होती असं अनेकांचं मत। पण त्यावर शिंदेंनी दिलेली प्रतिक्रिया ही फक्त स्पष्टीकरण नव्हती, ती एक सरळ राजकीय पलटवार होती। राजकारण करू नका म्हणणारेच प्रत्यक्षात विरोधी मतांवर शाब्दिक राजकारण करतायत का असा सवाल निर्माण होतो। शिंदेंनी शरद पवारांच्या सूचनेला जणू असं प्रत्युत्तर दिलं की तुमचा अनुभव असेल, पण आमचं सरकार प्रत्यक्ष काम करतं, मैदानात उतरतं। आणि त्यानंतरच चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे शरद पवारांना टार्गेट करतायत अशी। बरं, ही चर्चा इथेच थांबत नाही, कारण जिथे एकनाथ शिंदे केंद्राशी समन्वय साधल्याचं सांगतात, अमित शहांशी बोलल्याचा उल्लेख करतात आणि केंद्र सरकार मदतीला धावून येईल असं विधान करतात, तिथं दुसरीकडे शरद पवार दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित करतायत। म्हणजे हे एक प्रकारचं धोरणात्मक मतभेदांचं चित्र आहे आणि इथंच खरी राजकीय कोंडी आहे। हे फक्त दोन नेत्यांमधले वाद नाहीत, तर दोन राजकीय शैलींना टक्कर आहे। एक अनुभव संपन्न संयम, तर दुसरीकडे आक्रमक प्रतिमा निर्मित करणारी कार्यपद्धती। शरद पवार यांना शिस्त, प्रशासन आणि परिणामकारकता यावर भर द्यायचा आहे, तर शिंदे यांना जनतेसमोर प्रत्यक्ष मी आहे तुमच्या सोबत असं दाखवायचंय। पण या सगळ्या प्रतिमा, विधानं आणि संवाद यामध्ये जो विषय गमावला जातो तो म्हणजे शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायदा नेमका कधी आणि कसा होणार। दौरे सुरूच आहेत, शिष्टमंडळ केंद्रात गेली आहेत, आश्वासनं दिली जात आहेत, पण पंचनामे, नुकसान भरपाई, बियाणं, खते, कर्जमाफी, आर्थिक मदत हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचलं? कारण शेवटी प्रश्न एवढाच आहे, शेतकऱ्यांच्या ताटात अन्न केव्हा येणार? फोटो काढणं, पावसात उभं राहणं किंवा सूचनांची देवाणघेवाण करून राजकारण करणं, या पलीकडे जाऊन जर खरंच सरकारला लोकांची काळजी असेल, तर एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावून अनुभवी नेत्यांच्या सल्ल्याचा मान राखून एक संयुक्त कृती आराखडा जाहीर करायला हवा। राजकारण नको असं म्हणताना जो खरा हेतू आहे तो लोकांसमोर उघड करून दाखवायला हवा, कारण जर लोकांपर्यंत न्याय आणि मदत वेळेवर पोहोचली नाही तर राजकारण करणारे कोण होते याची आठवण आता जनताच मतदानाच्या दिवशी करून देईल हे नक्की।